दिवसभरातली चौथी बातमी। पुण्यामधील आयटी क्षेत्र हे सध्या मोठ्या आर्थिक आव्हानांमधून जात आहे। अमेरिकेमध्ये आणि युरोपमध्ये सुरू असलेल्या आर्थिक घसरणीचा फटका थेट भारतीय आयटी कंपन्यांना बसतोय। यामुळे नवीन व्यवसायाची मागणी घटलेली असून विद्यमान ग्राहकांकडूनही प्रकल्प कमी होताना दिसतात। याचेच परिणाम म्हणून कंपन्यांचं उत्पन्न कमी होत असून आता त्याची झळ पुण्यापर्यंत येऊन पोहोचली आहे। शहरातील अनेक आयटी कंपन्यांमध्ये कर्मचारी कपातीचं लोण सुरू झालेलं आहे। काही कंपन्यांकडून गेल्या काही महिन्यांपासूनच कपात सुरू आहे, मात्र याबाबत खुली चर्चा होत नव्हती। मात्र अलीकडे मध्यम फळीमधील कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची प्रक्रिया वाढल्यानं आता हे प्रकरण चर्चेत येऊ लागलंय। नोकरी गमावलेले कर्मचारी आर्थिक संकटात सापडलेले असून त्यांनी कामगार आयुक्त कार्यालयाकडे या संदर्भात धाव घेतली। अलीकडच्या काही महिन्यांमध्ये अशा तक्रारींमध्ये वाढ झालेली आहे। 2A समेट अंतर्गत सादर करण्यात आलेल्या तक्रारींपैकी TCS या एका कंपनी विरोधातच 5 प्रकरणांची नोंद अद्यापपर्यंत दिसून आली। त्यावर सुनावणी देखील सुरू आहे। काही प्रकरणांमध्ये तर बेंचवर असलेल्या कर्मचाऱ्यांना कारण न देता काढून टाकल्याची देखील उदाहरणं समोर आलेली आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।